हॅलो. आता शेवटची प्रोसिजर दाखवायची राहिलेली आहे. पूर्ण आता तूप तयार झालेलं आहे. कसं आहे ते बघा. तुम्हाला पूर्ण तूप आहे ते काळं वाटेल, पण नाही काळं, तो त्याला येलो कलर आलेला आहे. प्युअर घी तूप आहे ते घरातलं. हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. तुम्ही बोलशीला एवढी शय होते आणि एवढंच हे तूप खूप होतं. जवळजवळ अर्धं माप हे तूप तयार झालेलं आहे. ॲक्च्युली 15 दिवसाची तुम्ही जर सही काढली असती ना, तुम्हाला जवळजवळ हे तूप आहे ते मी गेल्या 15 दिवसापूर्वी बनवलेलं एवढं तूप माझं तयार झालं होतं. आता त्यातच मी त्या डब्यात काढत आहे, कारण ताजं तूप आहे ना, शिळ्या तुपामध्ये टाकायला नको म्हणून ताज्या डब्याच्या तुपामध्येच मी ते गाळत आहे तूप. आणि ते गाळणीनंच गाळायचं, मग ते स्वच्छ तूप तुम्हाला मिळतं. हे बघा कसं तयार झालेलं आहे तूप. ओरिजिनल तूप हे घरचं ना, भेसळ नका काय. थोडंसं इकडचं तिकडचं काम करताना थोडंसं लालसर झालेलं आहे. लक्ष दिलं नाही, मी दुसरी कामं करत बसते. पण छान लागतं. कडू काय लागत नाही. मीठ आणि आपली तुळशीची पानं पण आहेत ना, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आज थोडंच झालेलं आहे, पण जवळजवळ एक माप तूप माझं 15 दिवसाचं तर सहज निघतं. ओके. हे बघा किती छान तूप तयार झालेलं आहे. कसं वाटलं तुपाची प्रोसिजर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कसं बनवता घरामध्ये ते पण सांगा. यापेक्षा इन्स्टंट आहे का, पटकन होतं का तुमच्याकडे, ते पण सांगा. हे कालचं थोडंसं तूप राहिलं होतं वाटीमध्ये, म्हणून आता हे यामध्ये पण थोडं तूप राहिलेलं असतं ह्या गाळमध्ये, तर ते मी हात लावून काढत आहे. बघा त्या चुरांच्यामधनं जरा ते आपण गाळणीमध्ये घेऊन जरासं असं हातानं दाबलं की त्यातनं तूप थोडंसं बाहेर निघतं. ती पण प्रोसिजर काही जण ह्याच्यामध्ये साखर घालून खातात. ह्या गाळामध्ये साखर घालून चपातीबरोबर खातात, पण आम्हाला नाही आवडत. काही जण खातात, काही जण तूप काढतात आणि ठेवतात. मग हे तूप असंच आपण चपातींना किंवा पोळ्यांना लावायला किंवा फोडणी टाकायला घेऊ शकतो, कारण सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स केलं की थोडंसं त्यात गाळ राहत असतो ना. मग ते तूप ओरिजिनल तूप आहे, म्हणजे सगळेच ओरिजिनल आहे. ते जास्त साठवणीचे तूप आहे, ते खराब होऊ शकतं. मग हे जे असं गाळ राहिलेलं असतो ते वेगळ्याच डब्यामध्ये वेगळ्याच वाटीमध्ये तुम्ही तूप काढून घेऊ शकता. अशी जर प्रोसिजर केलं तर म्हणजे जे जास्तीचं तूप आहे ते खराब होणार नाही. त्यामध्ये आज थोडं लक्ष दुसरीकडे कामं करत राहिल्यामुळे जास्त जळलं गेलं, त्यामुळे ह्या चुरांच्यामधनं तूप नाही जास्त राहिलं. मी आता ती प्रोसिजर नाही करत आहे. बघा कशी वाटली प्रोसिजर. तुम्ही कसं तूप करता ते मला कमेंट करून सांगा. का कोणतं विकतचं तूप चांगलं आहे, क्वालिटी कुठल्या तुपाची चांगली आहे, ते पण कमेंट करून मला नक्की सांगू शकता. असं ठीक आहे. हां कर. अजून काही पदार्थ, कुठले पदार्थ येतात, कुठले तुम्ही पदार्थ करता आणि माझे व्हिडिओ कुठून बघता, महाराष्ट्रातून भारतातून कुठून बघता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी तुपाची रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण मला सांगा. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.